नाशिक शहरासह जिल्ह्यातील इतर शहर देखील अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली। सटाणा शहरातील राष्ट्रवादी महामार्ग 752 लगत झालेल्या अतिक्रमण हटवण्यात यावे याकरिता राष्ट्रवादी महामार्गाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी बांधकाम विभाग हे दबावाखाली काम करत असल्याचा आरोप देखील केला। जाणारा राष्ट्रीय महामार्ग 752G या रस्त्याचे सध्या रुंदीकरणाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे, परंतु या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे। संबंधित विभागाने अतिक्रमण काढल्याशिवाय काम सुरू करणे अतिक्रमण काढल्यानंतरच काम सुरू करणे अपेक्षित होते, परंतु संबंधित विभाग कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असून त्यांनी अतिक्रमण न काढताच रस्त्याचे काम चालू केलेले आहे। ज्या रस्त्याला जी रुंदी लागते ती रुंदी देखील आत्ताच्या परिस्थितीत त्या ठिकाणी उपलब्ध नाही आणि विभागाकडून आम्हाला चुकीच्या पद्धतीने माहिती देण्यात येते की एकसारखा रस्ता नाही आहे, परंतु कुठलाही रस्ता हा मंजूर होत असतानाच त्याला रुंदी एकसारखी ठरवली जाते, परंतु हा विभाग जाणून बुजून कानाडोळा करत आहे असा आमच्या विभागावर आरोप आहे। आंदोलनादरम्यान संतप्त आंदोलकांनी ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।